नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडा मुंबई लॉटरी सुरू आहे आणि आतापर्यंत म्हाडाला किती अर्ज प्राप्त झाले आहेत ते आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक मंडळाअंतर्गत 2030 घरांच्या वाटपासाठी सुरू असलेल्या लॉटरीला आता 90,000हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये 70,000हून अधिक जणांनी विविध श्रेणींमध्ये आवश्यकतेनुसार बयाना ठेव भरली आहे। लॉटरी अधिकाऱ्यांनी सांगितले की 19 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांना सुमारे 1 लाख अर्ज अपेक्षित आहे। म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार प्राधिकरणाला 94,733 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 70,562 जणांनी बयाना रक्कम जमा केली आहे। अधिकारी यांनी सांगितले की अर्ज प्रक्रिया संपेपर्यंत त्यांना 1 लाखाहून अधिक अर्ज अपेक्षित आहेत। गेल्या वर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाला लॉटरी अंतर्गत 4,082 सदनिकांसाठी 1,22,318 अर्ज आले होते। यंदाच्या लॉटरीत सुमारे 2030 सदनिकांपैकी निम्म्या सदनिका सामान्य लोकांसाठी आहेत। सुमारे 1,038 युनिटसाठी 78,437 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती म्हाडाने दिली आहे। लॉटरीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अधिसूचित आणि विमुक्त जमाती, पत्रकार, कला, व्यावसायिक, निवडून आलेले प्रतिनिधी, केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी आणि इतरांसाठी आरक्षणे आहेत। विविध आरक्षणांतर्गत जवळपास सर्व सदनिकांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले। अपवाद फक्त निवडून आलेल्या प्रतिनिधीसाठी आरक्षित युनिट्सचा होता, ज्या अंतर्गत 33 युनिटसाठी फक्त 4 अर्ज प्राप्त झाले होते। यंदाच्या सोडतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 358 युनिट्स, अल्प उत्पन्न गटासाठी 627 युनिट्स, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 युनिट्स आणि उर्वरित उच्च उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। तर या 2030 घरांसाठी 19 सप्टेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून रात्री 11:59 ऑनलाईन अनामत रक्कम तुम्ही भरू शकता। 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी काढली जाणार आहे। सो म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।